29 वर्षाचा मनोज ट्रक ड्रायव्हरकी करत होता. 8 ते 10 दिवसानं घरी यायचा. दर महिन्यातून कधी 3 दिवस 4 दिवसच घरी असायचा. आता काही दिवसानंतर तो घरी येणार होता. पत्नीला फोन करतो आणि म्हणतो की जेवण वगैरे बनवून ठेव, मी घरी यायला लागलोय. पत्नी खुश होते. पत्नीने त्याला सोन्याची चेन आणायला सांगितलेली होती. तिला भरपूर दिवसापासून सोन्याची चेन पाहिजे होती. खुश झाली. जेवण वगैरे बनवलं. तिचा पती घरी यायला निघाला. गाडी खाली झाल्यानंतर, ट्रक ड्रायव्हर होता म्हटल्यानंतर गाडी वगैरे खाली करून मालकाच्या घरी गाडी लावून तो डायरेक्ट मेडिकलमध्ये गेला. मेडिकलमध्ये गेल्यानंतर मनोजने एक कंडोमचं पाकिट घेतलं आणि डायरेक्ट घरी आला. पत्नीकडे बघितलं दरवाजातून. जरा तो तिथूनच मूडमध्ये आला होता. पत्नीने विचारलं की चेन आणली का? तो म्हणला चेन सोड ना, तू माझ्या हातात काय आहे बघ. तो कंडोमचं पाकिट दाखवतो. त्यावेळेला या मनोजची पत्नी स्वाती त्याच्याकडे रागाने बघू लागते. शिव्या देऊ लागते त्याला. पण हा नशेमध्ये होता, मूडमध्ये होता. जास्त काही लक्ष देत नाही. तिच्या जवळ जातो. तिला कमरेला धरून त्याच्याकडे ओढतो. शरीराला टच करायला लागतो. आता ही जी महिला होती एकदम रागामध्ये होती. स्वातीने मनोजच्या हातातलं कंडोमचं पाकिट घेतलं आणि ती जेवण बनवायला ज्या चुलीवरती होतं त्या चुलीत टाकून दिलं. कंडोमचं पाकिट जळून गेलं. आता हा मनोज कुमार एवढा तिच्यावरती रागाला गेला की त्याने बिना कंडोमचे तिच्यासोबत त्या ठिकाणी संबंध बनवले. तिला किचनमधनं ओढत नेऊन बेडरूमवरती आपटलं. बेडवरती आपटून तिच्यासोबत अर्धा एक तास ते खेळ खेळला जो की त्याला खेळायचा होता. मनशांती झाल्यानंतर तो तिथून निघून गेला. आता या दोघांनी तर त्या दिवशी बिना कंडोमचे संबंध बनवले होते, पण याचा एवढा वाईट परिणाम होईल याचा कोणीही विचार केला नसेल. तर नेमकं काय घडलं होतं? आणि आता काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की एका पती आणि पत्नीला कंडोम का वापरायचे? तर त्याचंही कारण सांगतो मी. या दोघांनी का वापरायला पाहिजे होतं? पूर्ण गोष्ट ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उत्तर प्रदेशमधील एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारी स्वाती आणि तिचा पती मनोज कुमार. मनोज कुमार पेशाने ड्रायव्हर होता. तो त्याचे काम करायचा, घर चालवायचा. पण त्याला ना वाईट नाद होता. दारू पिणे, बाहेर महिलांशी संबंध बनवणे. जसं की कधी कामावरती गेला की महिना बाहेर असायचा. त्यामुळे हायवेवरती येणाऱ्या महिला असतात टोल नाक्यापाशी किंवा कुठल्या हॉटेलपाशी, त्यांना ट्रकमध्ये बोलवून संबंध बनवणे. त्यावेळेला तिथं सेफ्टी वगैरे काही नसते. ते असेच संबंध बनवायचे. दुसरीकडे ही स्वातीच्या पतीची परिस्थिती तर होती नाजूक, पण स्वातीचे शौक असे होते की नवाबी, हिला महागडे कपडे, हिला महागडे परफ्यूम, राहणीमान, महागडे सोन्याची चेन असे पाहिजे होते. त्याचं कारण पण होतं. ज्यावेळेला तिचा पती बाहेर असायचा, ही स्वाती तिच्या मैत्रिणीसोबत आरामात बसायची, गप्पा मारायची. तिच्या मैत्रिणी जे काय करायच्या ते हिला करू वाटायचं. त्यामुळे हिचे शौक वाढले होते. पती हिचे शौक पूर्ण करून पूर्णपणे कंटाळून गेलेला होता. मनोज कुमार आणि स्वातीच्या लग्नाला जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालेली होती, पण अजूनपर्यंत मूल बाळ नव्हतं. याचंही टेन्शन होतं मनोज कुमारच्या डोक्यामध्ये. सगळं समाज त्याला नामर्द असं म्हणायचा. त्यामुळे तो जास्त दारू प्यायचा. त्यामुळे यांच्या हातात कसलाच पैसा राहत नव्हता. आता ही जी स्वाती होती तिला एका चेनची आवश्यकता होती. तिला एक सोन्याची चेन पाहिजे होती 1.5 तोळ्याची. सध्याला तर तुम्हाला माहिती असेल सोन्याचा रेट काय आहे. 1.5 लाखाच्या पुढे आहे. पावणे 2 लाख रुपये झाला होता. आता या रेटमध्ये तर मनोज कुमारला त्याची पत्नी चेन मागायला लागल्यावर तो मनोज कुमार म्हणला की माझ्याकडून तर काही शक्य नाही आणि मी काही एवढं घेऊ शकत नाही. स्वाती आणि मनोज कुमारमध्ये वादावादी चालू झाली. दोघांमध्ये बोलणं चालणं पूर्णपणे बंद झालं. आता ही जी स्वाती होती ती एक दिवशी अशीच बसली होती. त्यावेळेला तिची मैत्रीण एक सोन्याची चेन घेऊन तिला दाखवायला आली. दुसरीला जळवण्यासाठी ती त्या महिलेला दाखवायला जातातच महिला. तर अशा प्रकारेच त्या स्वातीची मैत्रीण आली होती, तिला दाखवलं. आता स्वातीच्या डोक्यात विचार पडला की हिचा पण पती बेवडा आहे, ट्रक ड्रायव्हर आहे, तर हिच्याकडे 2 तोळ्याची चेन आलीच कुठून? आता हिने विचारलं की कसं काय विषय? आता जवळची मैत्रीण होती म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की महिलांच्या पोटामध्ये कोणती गोष्ट राहत नाही. तर त्या महिलेने स्वातीला पूर्ण गोष्ट सांगायला चालू केली. सांगितलं की कसं माझ्याकडे चेन आली. ती म्हणली की आपल्या गावात एक सोनार आहे. या सोनाराला अनेक नवीन महिलांसोबत संबंध बनवण्याची इच्छा असते. त्यांच्यासोबत खेळ खेळण्याची इच्छा असते आणि तो त्याच्यासाठी त्याच्याकडे असेल ती गोष्ट त्याला द्यायला तयार होतो. स्वातीच्या डोक्यात प्रकाश पडला. आता ती त्याला काय बोलली नाही आणि आता ती विचार करू लागली की आपण त्याच सोनाराला फसवायचं. तिच्या मैत्रिणीला जाऊ दिलं आणि ज्या सोनाराची ही गोष्ट सांगत होती त्या सोनारापाशी जाऊन ती बसली तिथं.
निरंजन नावाचा हा सोनार, 34 वर्षाचा सोनार, आता ज्या वेळेला ह्या स्वातीला बघतो त्यावेळेला तिची ती अदा, तिची ती काया, तिचं ते शरीर बघून हा सोनार थक्क होऊन जातो. याच्या अगोदर पण ही स्वाती त्याच्याकडे भरपूर वेळा गेलेली होती पायातली जोडवी करायसाठी, पायातलं पैंजण करायसाठी. पण आज हिच्या मनामध्ये वेगळंच होतं. तिच्या मनामध्ये होतं की आज मी याला माझं पूर्ण शरीर सोपवून देणार आणि त्याच्याकडून एक चैन वसूल करणार. या उद्देशाने ही त्या सोनारा निरंजनकडे गेलेली होती. त्याच्या पण लक्षात आलेली होती पूर्ण गोष्ट, कारण ही स्वाती आज तिचं पूर्ण शरीर खुलं ठेवून त्याला दाखवत होती. निरंजन पूर्ण गिऱ्हाईक जाऊ देतो आणि स्वातीला म्हणतो, बोला की साहेबीन, काय बोलताय, कसं म्हणताय, काय कसं काय आलात. आता ही स्वाती त्याला पूर्ण गोष्ट सांगायला लागते की कसा माझा पती दारू पितो, पैसा नाही, मला तर चेन पाहिजे. निरंजन म्हणतो, मी चेन देईल ना, काय अडचण नाही, फक्त मला थोडासा सहवास द्यावा लागेल. आता ही स्वाती तर त्याच्यासाठी तयारच होती. स्वाती म्हणते, ठीक आहे, माझा पती आज गेलेला आहे तिकडे ट्रकवरती, तर तुम्ही संध्याकाळी येऊ शकता. निरंजन सोनार खुश होतो आणि स्वातीला नंबर देऊन टाकतो. म्हणतो, ज्या वेळेला तू फ्री असेल त्यावेळेला. स्वाती त्या ठिकाणाहून घरी निघून गेली. घरी गेल्यानंतर रात्री होण्याची वाट बघत बसली होती. तिच्या मनामध्ये धाकधूक, कधी रात्र होती आणि कधी मी सोन्याची चेन मिळवते. आता ही संध्याकाळी त्या निरंजन सोनारला त्या नंबरवरती कॉल करते. निरंजन सोनार कॉल उचलतो आणि स्वाती त्याला म्हणते की तू ये, तू काही अडचण नाही, आता माझ्यापाशी कोणी नाही, तू येऊ शकतो आणि माझा घराचा मागचा दरवाजा चालू आहे, त्या दरवाज्याने ये, म्हणजे कोणाला शक होणार नाही. सोनार दुकानामध्ये जातो, 1.5 तोळ्याची चेन उचलतो आणि या स्वातीच्या घरी यायला लागतो. स्वातीच्या घरी आल्यानंतर स्वातीला चेन दाखवतो. आता स्वाती पूर्ण कापड काढून, पूर्ण शरीर छाती उघडी करून तिचे जे खालचं वरचं अवयव आहे ते त्या निरंजन सोनार पुढे जाऊन बेडवरती पडते. निरंजन सोनार पूर्ण अर्धा ते 1 तास त्या स्वातीच्या शरीराचा आस्वाद घेतो आणि तिला चेन गळ्यात घालतो. मग ती उठून ब्लाऊज वगैरे घालून, साडी घालून तयार होते आणि निरंजन सोनारला म्हणते, आता तू जाऊ शकतो, मला परत अजून काय गरज पडली तर मी सांगेन, त्यावेळेला मी तुला कॉल करेन, तू नक्की ये. तो होकार देतो आणि तिथून निघून जातो. आता ज्या मैत्रिणीने ही तिला ट्रिक सांगितली होती त्या मैत्रिणीने रात्री सोनारला जाताना बघितलं होतं. स्वातीवरती आता ती एकदम दात खाऊन होती. ती म्हटली की मी ह्याला ट्रिक सांगितली, आता हा माझ्याकडून तोडायचा प्रयत्न करते, म्हणजे हा निरंजन सोनार जर माझ्यापासून गेला तर मी कसं कमवणार. आता स्वातीच्या त्या मैत्रिणीने तिच्या मनामध्ये तिच्याबद्दल द्वेषभावना निर्माण केली आणि स्वातीचा पती मनोज घरी येण्याची वाट बघत बसली. काही दिवसानंतर स्वातीचा पती मनोज घरी आलेला होता. तो दारूच्या नशेमध्ये होता. घरामध्ये जाण्या अगोदरच तिची मैत्रीण तिला थांबवते, मनोजला, आणि घडलेली पूर्ण घटना सांगते. म्हणते की तू ज्या वेळेला घरी नसतो त्यावेळेलाही त्या आपल्या गावातल्या सोनाराला बोलवते. आता पहिल्यांदा तर विश्वास बसत नाही, पण त्या निरंजन सोनारची गावामध्ये गोष्ट ख्यात होती की हा कोणत्याही स्त्रीपाशी झोपू शकतो. आणि दुसरीकडे ही जी स्वाती होती मनोजकडे भरपूर दिवसापासून सोन्याची चेन मागत होती. त्यामुळे पूर्ण लिंक बसवली त्याने. घरामध्ये गेला आणि या स्वातीची पिटाई करू लागला. शेवटी त्याने तिच्या गळ्यामध्ये चेन बघितलीच. त्याचा जो संशय होता तो सत्यात दिसत होता त्याला. दोघांमध्ये त्या दिवशी भरपूर भांडण झाले. आता काही दिवस या दोघांमधले बोलणं चालणं बंद होतं, पण शेवटी पती पत्नी होते, शरीराची गरज होती, दोघं आता हळूहळू जवळ यायला लागले होते. पण एवढे दिवस हे दोघं कंडोम वापरत होते. त्याचं कारण होतं, हा जो मनोज आहे हा बाहेर तोंड मारतो हे हिला पण माहिती होतं आणि मनोजला पण माहिती होतं, त्यामुळे ते कंडोम वापरायचे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की हा मनोज एक दिवशी घरी आला होता कंडोम घेऊन, पण त्याने त्या दिवशी तिच्यासोबत संबंध बनवले बिना कंडोमचे. याच्यामुळे हिला जीवघेणा रोग झाला होता. एड्स रोग झाला या दोघांना पण. दोघांना झाल्यामुळे काही दिवसानंतर मनोज आजारी पडायला लागला. त्याच्या तोंडातून रक्त यायला लागले. दुसरीकडे स्वातीसोबतही तसंच झालं. हे दोघे डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना गोळ्या औषध दिलं आणि सांगितलं की ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करून घ्या, पुढचं तुमचं जगणं काही शक्य नाही. आता या मनोजच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट बसली होती की ही सगळं स्वातीमुळं झालं. ही जर त्या सोनारापाशी गेली नसती तर असं झालं नसतं. आता ज्या वेळेला ही त्याच्या डोक्यामध्ये बसलं, घरी आले दोघे. घरी आल्यानंतर स्वातीने जेवण बनवलं. दोघांनी जेवण केलं आणि झोपी गेली स्वाती.
स्वाती ज्या वेळेला झोपी गेली त्यावेळेला मनोजने किचनमध्ये जाऊन एक चाकू घेतला आणि स्वातीपाशी जाऊन तिच्या शरीरावरती वार करायला चालू केले. त्याच्या डोक्यातला राग सगळा काढला. स्वाती त्या ठिकाणी संपली. हा मनोज पोलीस स्टेशनमध्ये गेला, स्वतःला सरेंडर केलं आणि पोलिसांना घडलेली पूर्ण घटना सांगितली. पोलीसही हैराण होते, परेशान होते. पोलिसांनी जाऊन तिच्या घरी चेक केलं तर हो, तिथं स्वातीची बॉडी पडलेली होती. पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली आणि गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून याला मनोजला जेलमध्ये टाकलेलं आहे. आता याच्यावरती जी कारवाई व्हायची ती होईलच. बाकी पुढे काय घडतंय ते जाणून घ्यायचं असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. याची अपडेट देईलच मी.